हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन छान अशा रेसिपीमध्ये। तर आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा करणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती होईल। आणि जसा लग्नामध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये मिळतो ना, अगदीच त्या टेस्टचा हा मठ्ठा होणार आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी ताक घेतलेलं आहे छान असं, त्याच्यावरती थोडं थोडं लोणी असलेलं। आणि आता बघा इथे मी ना मीठ टाकून घेत आहे। 2 ते 2.5 चम्मच ना मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ, ज्याला शेंदा नमक सुद्धा म्हणतात, हे 1 चम्मच टाकून घ्यायचं आहे। आणि नंतर साखर टाकून घ्यायची आहे। तर साखर एकदम जास्त पण नाही टाकायची आहे। एकदम गोडसुद्धा मठ्ठा चांगला वाटत नाही, कारण की खूपच गोड होऊन जातो। त्याच्यामुळे तुम्ही टेस्ट करतच साखर ॲड करा। आणि इथे भरपूर असा मी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। आणि आता याच्यामध्ये अद्रकचा रससुद्धा टाकून घेते। आणि याला आपल्याला आता छान असं गरागरा फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला मी इथे चम्मचनंच फिरवत आहे। समोर तुम्ही बघा, आपल्याला रवी असते ना, त्याच्याने सुद्धा फिरवायचं आहे। तर आता मी ना हे फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये ना थोडीशी जे मिरे असते ना, 3 ते 4 मिरे घ्यायचे, त्याला ना छान असं कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये। आणि ते मिरेपूर टाकून घ्यायचे आहे आपल्याला याच्यामध्ये। आणि परत ना फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, आता इथे मी ना रईने फिरवून घेत आहे। खूप वेळेस ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हा मठ्ठा ना एकदम भारी टेस्ट असा होईल। आणि याच्यामध्ये जी साखर असते ना, ती पण छान विरघळून जाईल। त्याच्यासाठीच आपल्याला बराच वेळ ना हे फिरवत राहायचं आहे। अगदी 4 ते 5 मिनिटे फिरवायचं आहे गरागरा, जसं की मी फिरवत आहे त्या पद्धतीने। आणि तुम्ही सुद्धा ना ह्या पद्धतीने एकदा मठ्ठा करून बघा, तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त आवडेल। कुठलीही झंझट न करता झटपट तयार होणारा हा उन्हाळा स्पेशल ताकाचा थंडगार मठ्ठा आपल्याला इथे रेडी होताना दिसत आहे। तर मी छान अशी हातानेच रईने फिरवत आहे। आणि खूप भारी स्मेल येत आहे ह्या मठ्ठ्याचा। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। अगदी काहीही न लागता थोड्याफार साहित्यामध्ये एकदम लग्नाच्या पंगतीमध्ये जसा असतो ना, सेम तसाच हा मठ्ठा झालेला आहे। आणि आपण 1 ते 2 दिवस आरामात पिऊ शकतो, पण ते राहिला पाहिजे तेव्हाच। झाल्याच लगेच खतम होऊन गेला आमच्या घरी तरी। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप खूप जास्त आवडेल। आणि याच्यामध्ये अजून एक आपल्याला टाकायचं आहे, ती म्हणजे आपल्याला हिरवी मिरची असते, ते छान अशी कुटून घ्यायची आहे। आणि ती हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। एकच छोटीशी असली तरी काफी आहे, जास्त न टाकता थोडीच टाकून घ्यायची आहे। तर ते मी आता टाकून घेणार आहे याच्यामध्ये। तर बघा फ्रेंड्स, इथे मी ना हिरवी मिरचीचा पेस्ट टाकून घेतलेला आहे, ते याच्यामध्ये मला दाखवता आलं नाही। तर आपला मठ्ठा हा इथे छान असा रेडी झालेला आहे। बघा, दिसायला किती भारी दिसत आहे। भरपूर असा मी कोथिंबीर टाकून घेतलेला आहे। आणि स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स, खूपच छान दिसतं। आणि तुम्हाला दिसूनच अंदाजा आला असेल तर किती छान झाला। त्याच्यासाठी अंदाजा न घेता तुम्ही एकदा ट्राय करून बघा। माझ्या रेसिपीज अगदीच सोप्या असतात आणि झटपट तयार होणाऱ्या असतात। तर इथे आपला मठ्ठा रेडी झालेला आहे। आणि इथे मी छान असे 2 ग्लास घेतलेले आहे काचेचे, त्याच्यामध्ये मठ्ठा टाकून घेत आहे। आणि आता आम्ही छान असं पिणार। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा असा मठ्ठा तुम्ही नक्की आवर्जून करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल। तर बघू शकता तुम्ही, आपला मठ्ठा हा किती छान दिसत आहे। आणि प्यायला पण खूप जास्त भारी झाला होता। तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा। जर तुम्हाला कोथिंबीर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता। पण आपला हा मठ्ठा एवढा जबरदस्त झाला होता ना, खूप म्हणजे खूप जास्त जबरदस्त। तर परत मी सांगते, तुम्ही एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा। अगदीही कमी साहित्यामध्ये हा झटपट तयार होणारा मठ्ठा
रेडी झालेला आहे। आणि फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि इथे बघा, हा एकदम भारी लागणारा लग्नाच्या पंगतीमध्ये जसा असतो ना तसाच हा मठ्ठा झालेला आहे। खूप भारी लागलेला आहे हा मठ्ठा। त्याच्यासाठी तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत भेटूया। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय।